बाप्पाचे आगमन काही दिवसातच होणार आहे। सर्वांना आतुरता लागली आहे ती बाप्पाची। सर्व ठिकाणी सजावटीची तसेच विविध ह्याचे कामाला सुरुवात झालेली आहे। तर आज आपण मोनोर येथील वैतरणा नदी येथील घाट गणेश घाट या ठिकाणी आलेलो आहोत। मोनोरच्या ग्रामपंचायतीतर्फे जे विसर्जनाचे 1.5 दिवसाचे असतात किंवा 7 दिवसाचे असतील त्या विसर्जनाची तयारी सुरू आहे। ती कशा प्रकारे तयारी आहे त्यांच्याशीच आपण बातचीत करूया। कशा प्रकारे आहे ती काय बोलतो? मोनोर ग्रामपंचायतने ही जी तयारी केली हे तुम्हाला दिसतेच आहे। दरवर्षीप्रमाणे आपल्याला जे मोनोरचे गणपती नांदगावचे टाकवायचे हे सगळे इथेच विसर्जनासाठी येतात, त्या घाटावरच येतात आणि त्या अनुषंगाने ही दरवर्षीप्रमाणे आपल्याला ही तयारी करावी लागते, कारण की इथे चिखल गवत वगैरे वाढलेलं असते। ते साफसफाई करून आपण मंडळांचे स्वागत किंवा जे भाविक येतात त्यांचं स्वागत करतो। मिरवणूक चांगल्या पद्धतीने इथे इथपर्यंत घेऊन येतात, तर त्यांचं आपण मंडळांना आपण स्टेजवर बोलून त्यांचे स्वागत करतो। आणि ही परंपरा आम्ही आता जेव्हा 22ला मी सरपंच आणि आमची बॉडी जी बसली तेव्हापासून आपण इथे हे मंडप उभारणीचं म्हणजे तेव्हापासून हे नियोजन केलं। कारण की जे भाविक येतात, काही म्हातारे ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना बसण्यासाठी खुर्च्या, कारण की थकलेले असतात, कारण की हे अंतर मिनिमम 1 किलोमीटर इतकं आहे गावापासून, तर लोक थकतात वगैरे, त्यांच्यासाठी आपण इथे बसण्याची आणि पाण्याची वगैरे सोय केलेली असते। तरी अजून काय जे नागरिक येतील त्यांची गैरसोय होऊ नये अजून तुम्ही काय केलेलं आहे? कारण जसं बघायला गेलं तर बाप्पा असतील, मग बाप्पा आपण इथे आल्यावर आणि कसं अगोदर गणपती इथे आपण आता टेबल लावतो, म्हणजे टेबलावर ठेवून गणपतींची आरती वगैरे होतात। म्हणजे जे 1.5 दिवसाचे गणपती आहेत तर ते टेबलवर ठेवूनच आपण म्हणजे पहिले खाली ठेवले जात होते, पण आता आपण त्याचं पण नियोजन केलंय का जेणेकरून गणपती खाली न ठेवता टेबल आपण लाईन लावतो त्याच्यावर आणि त्याच्यावर ठेवून आरत्या वगैरे होतात। कधीपासून या कामाला सुरुवात झालेली? कारण बघायला गेलं तर आजूबाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत मोठे झालेलं होतं। रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत झालेलं ते एक कसं हा टर्न आहे, ह्या टर्नमुळे ना समोरची गाडी दिसत सुद्धा नव्हती त्या गवतामुळे, जेणेकरून ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस जास्त होते। त्याच्यामुळे ते पण आम्ही इथे साफसफाई करताना आमच्या निदर्शनास आलं का ते गवत पण साफ केलं पाहिजे। आणि गणपतीच्या वेळेस जी मिरवणुकी वगैरे असतात त्यावेळेस साईड पट्टीच्या साईडला लोकांना चालायला जागा व्हावी ह्या अनुषंगाने आम्ही ते साफसफाई करून घेतली। ॲक्च्युली हे काम आमचं नाही आहे, हे नॅशनल हायवेला PWचं काम आहे, पण आपण आपल्या गर्दी म्हणजे याच्यामुळे आपण ते साफ करून घेतलेलं आहे। तसंच बघायला गेलं तर बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेस संध्याकाळ होते, तर इथे ह्या भागामध्ये पूर्ण अंधार असतो, त्याच्यासाठी तुम्ही काही सोय केलेली आहे का? हां, त्याच्यासाठी आपण सोय केली, कारण की इथपर्यंत रोड लाईन आपली नाही आहे, तर आपण आता 3 वर्षापूर्वीपासून आपण आपल्या नई बस्तीपासून तर आपल्या गणेश घाटापर्यंत पूर्ण लाईटची सोय केली, जेणेकरून भाविकांना अंधारात आणि कसं हा एरिया थोडा नदी किनारीचा असल्यामुळे साप वगैरे रस्त्यावर फिरत असतात आणि लहान मुलं असतात, सगळे चालत येतात, तर त्या अनुषंगाने आपण 3 वर्षापूर्वीपासून इकडनं आपण पूर्ण लाईटची सोय केलेली आहे। आणि निर्मल्यासाठी आपण इकडे टाक्या ठेवतो, हां, कचरा होऊ नये आणि नदीमध्ये म्हणजे ते हार वगैरे न टाकावं म्हणून आपण त्याच्यासाठी आपण आणि त्याची नंतर विसर्जन गणपती झाल्यानंतर आपण त्याची इथे विल्हेवाट लावतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।